नमस्कार, मी अनिल प्रभाकर जोशी. गिरिजा सोसायटीमध्ये जी अमृत योग प्लॉट नंबर 43 मध्ये झालेली आहे, त्याचं आज हस्तांतर झालेलं आहे फ्लॅटचं. त्याच्या संदर्भात 2 शब्द बोलू इच्छितो. आम्ही ॲक्च्युली माझ्या वडिलांनी प्लॉट घेतला जातो, तर नंतर आता आम्ही मग रिडेव्हलपमेंटचं ठरवलं. वडील असतानाच म्हटलं हे नाही आहे, तर मी आणि माझा मोठा भाऊ असे आम्ही दोघं मेन प्लॉटचे ओनर्स आहोत. रिडेव्हलपमेंटसाठी आम्ही बराच स्टडी करून मग नंतर प्रथमेश कन्स्ट्रक्शन श्री चैतन्य कुलकर्णी जे आहे त्यांना अप्रोच झालो. त्यांच्याशी सगळं डिस्कशन, बरेच दिवस सगळं डिस्कशन केल्यानंतर मग ठरलं की रिडेव्हलपमेंटसाठी जायचं. आणि आत्ता आम्ही 501 नंबरचा जो फ्लॅट आहे टेरेस तो माझ्याकडे आहे, आणि खाली 101 जो आहे तो माझा मोठा भाऊ मिलिंद प्रभाकर जोशी. तर तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा की ही सगळी रिडेव्हलपमेंटची प्रोसेसमध्ये तुम्ही सुरुवातीपासून इन्व्हॉल्व्ह होतात, बरोबर. आणि आम्हाला जे काही कळलंय किंवा माहिती मिळाली की या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही खूप सिलेक्टिव्ह होतात. हो, आणि खूप डेव्हलपर्स बिल्डर्स तुम्ही एक्सप्लोर केले पुण्यातले, आणि अल्टिमेटली तुम्ही प्रथमेश कन्स्ट्रक्शनची निवड केली. बरोबर. तर प्रथमेश कन्स्ट्रक्शनची निवड करताना तुम्ही नक्की काय बघितलं किंवा तुम्हाला काय भावलं म्हणून तुम्ही त्यांना सिलेक्ट केलं, हे जरा थोडक्यात आम्हाला सांगितलं तर. ॲक्च्युली माझे वडील स्वतः पुणे युनिव्हर्सिटीचे BSc आणि लाईनमध्ये थोडंसं रक्त झालं होतं. ते असतानाच आमचं चालू होतं रिडेव्हलपमेंटचं. 2014 मध्ये एक्सपायर झालं. तर बघताना काय झालं होतं, ते एक्सपायर झाल्यानंतर मग आम्ही परत पुढे गेलो थोडं. तेव्हा बरेच रूल्स वगैरे सगळे चेंज होत होते. तर त्यामुळे मग 2014 नंतर ॲक्च्युअली प्रोसिजर स्टार्ट केली. माझा मोठा भाऊ खोपोलीला असल्यामुळे तो म्हणला तर तूच सगळं बघ, म्हणजे माझ्यावरच ती सगळी जबाबदारी होती. आणि खूप बिल्डर्स बघितले आम्ही, म्हणजे जवळजवळ माझ्याकडे सगळं जर लिस्टिंग बघितलं तर मी पुणे मुंबई जवळजवळ मोर दॅन 300-350 बिल्डर्स सगळ्यांशी डिस्कस केलं, सगळ्यांशी बरंच केलं. खूप सगळ्या बिल्डर्सशी काय काय करणार, काय करता येईल वगैरे खूप डिस्कस केलं. त्याच्यानंतर मग एकदा असंच फोन केला असताना प्रथमेश कन्स्ट्रक्शनचं नाव होतंच, पण एकदा बोलताना स्वतः चैतन्य कुलकर्णी काय भेटले नाहीत मला. त्यामुळे मग ते राहिलं. त्याच्यानंतर ते जवळजवळ 20-25 दिवसांनी त्यांचा स्वतःचा फोन होता की तुमचा फोन येऊन गेला, तुमचा प्लॉट आहे का बघा. मग डिस्कशनसाठी ते आले होते माझ्या ऑफिसला. मी डिस्कस केलं. बेसिकली मला थोडा त्यांच्या बोलण्यात आणि याच्यात मला कॉन्फिडन्स वाटला की आहे. मी एवढे बिल्डर्स सगळे बघितले होते, सगळ्यांशी बोललो होतो, पण खरंच जेन्युइन जे काय आपल्याला वाटतं की एक इनर व्हॉइस वाटतो, त्याच्यावर वाटलं की हे खूप आहे चांगलं. मग त्यांच्या ऑफिसला येऊन मग त्यांच्या सगळ्या स्कीम्स साईट्स ज्या काय त्यांनी केल्या होत्या त्या बघितल्या होत्या. आणि ऑलरेडी MITच्या मागे त्यांच्या वडिलांनी आणि काकांनी स्कीम केली होती, ती अतिशय सुंदर होती, सिनाना हाईट्स म्हणून. त्यामुळे त्याच्यावर एक कॉन्फिडन्स होता की हे आहे. मुंबईवरनं पुण्यात सगळं, आणि पुण्यातल्या जे काय होत्या तर त्या खूपच, त्यातली जी डेक्कनची स्कीम तेव्हाची होती त्याचं नाव हां, तर ती बघितल्यावर खूपच कॉन्फिडन्स लेवल इम्प्रेस झालं. हां, मग एकंदर जो काय आपल्याला इनर व्हॉइस सांगतो की नाही हे आहे. मग त्याच्यानंतर आम्ही खूप शॉर्टलिस्ट करत 15वरनं 3 फायनल याच्यात त्यांच्याबरोबर ठरलं. टर्म्स कंडिशन्स पण जवळजवळ सगळ्या माहीत झाल्या. आणि आज मला त्याचं कौतुक वाटतं की मला भावानी अगदी फुल विश्वासाने सगळं दिलं होतं की तू सगळं हँडल कर. त्या विश्वासाने त्यांनी आज मला खूप वाटतं. तर मला एक टेन्शन होतं, आणि कोविडच्या ह्याच्यात पण असं झालं की काय, पण तेव्हा आपलं सगळं बरंचसं झालं होतं, त्यामुळे 80% आपलं झालं होतं. पण एक टेन्शन असतं की बाबा आपल्याला जबाबदारी दिलेली आहे आणि त्यामुळे ते व्यवस्थित होणं. कारण आणि सख्खा भाऊ असला तरी बाकी नातेवाईक असतातच नावं ठेवायला. ती आहे आणि ती अतिशय सुंदर झालेली. भाऊ पण खूप हॅपी आहे, त्याच्यासाठी खुश आहे. त्यामुळे मला पण आज खूप वाटतं की आपण जे काय सिलेक्ट केले होते मला निर्णय योग्य ठरला. नमस्कार, मी अपूर्वा अनिल जोशी, अमृतयोग 501 डुप्लेक्समध्ये राहायला जाणार आहे. तर त्याच्याविषयी थोडंसं सांगते. मॅडम, प्रथमेश अमृतयोग या प्रकल्पाला आणि तुमच्या फ्लॅटमध्ये ज्या अंतर्गत सोयीसुविधा दिल्या आहेत त्याबद्दल आपल्याला काय? आता आमचा फ्लॅट पूर्ण तयार झालेला आहे, आणि थ्रूआउट फ्लॅटमध्ये ज्या काही सुविधा दिलेल्या आहेत, फॉर एक्झाम्पल किचन हॉल किंवा चिमणी किंवा वुडन फ्लोरिंग, टेरेसमध्ये पूर्ण सगळं गार्डनिंग वगैरे, ह्या सगळ्या ह्याच्यात खूपच, म्हणजे मी तर स्वतः खूप आनंदी आहे. आणि छान आहेत, सगळ्या सोयी सुविधा खूप सुंदर आहेत. फ्लॅटमध्ये गेल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटतं. आणि आता असं झालं की कधी एकदा राहायला जाऊ, आणि बाकीच्या पण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला करून हव्या होत्या, त्या ॲज पर डिमांड म्हणा किंवा रिक्वेस्ट म्हणा त्यांनी त्या सगळ्या केलेल्या आहेत, आणि खूप छान झालेलं आहे. मी 100% हॅपी आहे. मुख्य जे काय कमिट केलं होतं मिस्टर चैतन्य कुलकर्णी यांनी ते सगळं दिलेलं आहे.
वी आर हॅपी. आणि आपण म्हणतो कोणाच्याही घरात सुद्धा गेलो आपण तरी बसल्याला आपल्याला कम्फर्टेबल वाटतं नाही वाटत, वास्तू लगेच आपल्याला कळतं की वास्तू ही कशी आहे. तर आता मध्ये जसं जसं कम्प्लीट व्हायला आलं होतं जसं 80-85%, मी कुलकर्णी साहेबांना म्हणलं होतं की आता मला इथंच थांबावं वाटतंय. आणि मला परत मी आता भाड्याने जे राहतोय ज्या घरात तिथं जायलाच नको वाटतंय असं मला सारखं वाटत होतं. त्यामुळे एकंदर ती वास्तू पण एकतर आधी आमच्याकडे बंगल्यात असताना आम्ही खूप यज्ञ याच्यामध्ये खूप केलेली आहे, त्यामुळे ती वास्तू खूपच चांगली होती. आणि आता तिथं वास्तू गेल्यावर घरात फ्लॅटवर गेल्यावर जो काही आपल्याला वाटतं पॉझिटिव्ह वेव्स ज्या येतात त्याच्यावर खूप वाटत होतं की नाही म्हणून मी त्यांच्या मागे लवकरात लवकर त्या आता मला घरी तिकडच्या भाड्याच्या घरात जायला नकोच वाटतंय म्हणून. तर ते वेळ झालं आणि वेळ तर मला आज आम्ही खुश आहोत. आज मला खास करून सरांचा आभार मानायचे की त्यांनी आम्हाला ही संधी दिली त्यांचा प्रोजेक्ट डेव्हलप करण्याची आणि त्यात आम्ही त्यांना समाधानी करू शकलो याचा खरोखर मनापासून आनंद आहे. आणि त्यांनी अगदी नावाच्या पासून आम्हाला म्हणजे सुचवल्या होत्या गोष्टी. तर अमृत योग किंवा अमृत कुंभ अशा स्वरूप कलश या स्वरूपातलं काहीतरी असं एक पॉझिटिव्ह नाव पण तुम्ही प्रकल्पाला द्यावं इथपासून त्यांचे आम्हाला भरपूर इनपुट्स आणि सूचना मिळालेल्या होत्या ज्याचा प्रकल्प करताना आम्हाला भरपूर लाभ झाला. आणि त्याबद्दल मी अमृत योग हे नाव पण त्यांच्याचकडून आलं असं आपण म्हणू शकतो आणि त्याबद्दल मी त्यांचे खूप मनापासून खूप आभार मानतो. थँक्यू.